एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण अंडा तवा मसाला फ्रायची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने। 2 चपात्या जास्त खाल तुम्ही, एवढी टेस्टी रेसिपी होती बघा, नक्की ट्राय करा। जसं एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला बॉइल्ड अंडे अशा पद्धतीने हाफमध्ये कट करून असे फ्राय करायचे। त्यावर आपल्याला हळद, तिखट, धनापूड टाकायचं आहे, गरम मसाला टाकायचा आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मसाल्यामध्ये मस्तपैकी आपल्याला अंडा जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। मस्त अंडा फ्राय करून घ्यायचा आहे। फ्राय केलेला अंडा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। मसाला सगळं आपण अंडा मस्त एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे, साईडला ठेवणार आहे बघा। त्याच प्लॅनमध्ये आपण घेणार आहे आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकणार आहे। अगदी सोपी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। मस्त तेल आणि बटर आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। छान तेल बटर गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं, मोहरी टाकायची आहे आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। त्यामुळे काय होते, आपला भाजीला मस्त ग्रेव्ही तयार होते। बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे, मस्त परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण एक पेस्ट टाकणार आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतली होती आणि ती पेस्ट मी टाकणार आहे आपल्या कांद्यामध्ये। त्याला छान मस्त शिजवून घ्यायचं आहे, असं ब्राऊन कलर येऊपर्यंत तेल सोडूपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। डिटेल व्हिडिओसाठी खाली लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता, नक्की ट्राय करा। आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद, तिखट, धनापूड, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे। त्याला मस्त परतून घ्यायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते आपल्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्तपैकी याला शिजवून घ्यायचं आहे। आता आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आहे, त्याला तेल सुटोपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे मसाला आपल्याला। छान तेल सुटलं त्याला की त्यामध्ये टाकणार आहे आपण जे आपण अंडे फ्राय केले होते, मसाला टाकून ते टाकायचे आहे। आता त्याला मस्त मिक्स करायचं आहे आपल्या मसाल्यामध्ये। खूप टेस्टी अशी रेसिपी होते, एकदम खमंग अशी रेसिपी होते, नक्की ट्राय करून बघा तुम्ही। 2 चपात्या जास्त खाल एवढी टेस्टी भाजी होते बघा। मस्त आपला अंडा तवा फ्राय तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे, एक उकळी काढणार आहे आपण आणि गरमागरम अंडा तवा मसाला फ्राय सर्व करणार आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पावबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्हाला सर्व करायची आहे। डिटेल व्हिडिओसाठी खाली लिंक दिली, त्यावर क्लिक करा, डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता।